आपल्या लक्षात असेल, आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून। पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो, तर यांना का बरं या ठिकाणी त्रास होतो, आणि कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली। आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत, आणि कोणी काही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा, काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती सुरूच राहील। माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील। आता आपण प्रयत्न असा सुरू केलेला आहे की आमच्या या बहिणींना एकत्रित करून एक या लाडक्या बहिणींच्या मोठे कार्यक्रम माध्यमातून एक सहकारी संस्था तयार करायची, आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून जे काम केले राज्यामध्ये मी देवेंद्रजी अजितदादा टीमने आम्ही काम केलं त्याची पोच पावती एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे कल्याणकारी लोकाभिमुख योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण योजना आणि इतर योजना, शेतकरी कष्टकरी फक्त परभणीत या ठिकाणी युवा प्रशिक्षण त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी योजना केल्या। मी आपल्या या सगळ्या बहिणीच्या इकडे आहे, कोणी किती विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। मोदीजींनी या ठिकाणी आम्ही जे बोललो, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, आमची टीम तीच आहे की आमच्या सगळ्या भगिनी या लखपती झाल्या पाहिजे, म्हणजे वर्षाला गाडीचं इंजिन पण तेच आहे, डबल इंजिन, जास्त पैसे हे त्यांनी कमवले पाहिजे, तर त्यांना लखपती दिली। त्यामुळे जे आम्ही बोललोय महाराष्ट्रामध्ये ते आपण निर्णय केला होता टप्प्याटप्प्याने पुढे करणार, करायचे आहे, महायुतीचा शब्द आहे। आम्ही प्रिंटिंग मिस्टेक करणार यावर्षी सरकार नाही, हे दिलेलं